Hello students, now let us start with the new topic called viscosity. As we know that the flow is characteristic property of a liquid. When we put a different type of the liquid on the floor, they starts to flow. That means flow is the characteristic property. But the rate of flow of different liquids are different because there is a force of friction between the two different layers of the liquid and that force of friction is different in different liquids. So the liquid which flows with a slow speed, we can say that it is a viscous liquid, or it is called as a viscous liquid. For example, as we know, glycerin, edible oil, or different types of the oil, when we put on the floor, they flows with the slower rate. But the liquid water and benzene and some organic solvents, they flows with the faster rate. Now such liquids are called as a mobile liquids. Now there is a kind of force of friction between the two layers of the liquid which resist the flow of the liquid in the viscous liquids. So the viscosity term is a measure of frictional resistance. It is a measure of a frictional resistance. लिक्विड ज्या वेळेला आपण जमिनीवरती सांडतो किंवा ओततो त्यावेळेला लिक्विड हे फ्लो व्हायला लागतं, कारण फ्लो होणं हे लिक्विडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. पण वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड जे आहेत ते वेगवेगळ्या रेटने फ्लो होतात. काही लिक्विड हे फास्टर रेटने फ्लो होतात, काही लिक्विड हे स्लोअर रेटने फ्लो होतात. जे लिक्विड स्लोअर रेटने किंवा स्लोअर स्पीडने फ्लो होतात त्यांना आपण विस्कस लिक्विड म्हणतो, आणि जे फास्टर स्पीडने फ्लो होतात त्यांना आपण मोबाईल लिक्विड असं म्हणतो. आणि ही जी काही फ्लो आहे हा स्लोअर फ्लो कशामुळे आहे, तर दोन लिक्विडचे जे दोन लेअर असतात त्या लेअरमध्ये काय असतं, एक प्रकारचं फोर्स ऑफ रेजिस्टन्स किंवा त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हणतो, फ्रिक्शनल रेजिस्टन्स. आणि मग ही जी विस्कॉसिटी टर्म आहे, ही विस्कॉसिटी टर्म जी मेजर केली जाते इन टर्म्स ऑफ दी फ्रिक्शनल रेजिस्टन्स. जेवढं फ्रिक्शनल रेजिस्टन्स जास्त असेल तेवढं लिक्विड जास्त विस्कस असतं, आणि जेवढं फ्रिक्शनल रेजिस्टन्स कमी असेल तर एवढं लिक्विड काय असतं, कमी विस्कस असतं किंवा ते मोबाईल असतं. आता आपण एक्झाम्पल बघू. फ्रॉम द एक्झाम्पल इट विल गेट क्लिअर्ड व्हॉट इज विस्कॉसिटी. आता आपण असं कन्सिडर करू की ग्लास सरफेसवरती लिक्विड इज फ्लोईंग. लिक्विड काय करते, फ्लो होतं आहे, आणि त्याच्यामध्ये काय लिक्विडचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युलर लेयर्स आहेत. नाउ लेट अस कन्सिडर दिस. येतं बघा, हे लिक्विड आपण कन्सिडर केलेलं आहे, आणि लिक्विड हे ग्लास सरफेसवरती, दिस इज अ प्लेन ग्लास सरफेस, त्याच्यावरती लिक्विडचे मॉलिक्युल्स दाखवलेले, दे आर फ्लोईंग. आणि आपण असं इमॅजिन केलं, देर आर डिफरंट लेयर्स ऑफ द लिक्विड्स. हा लेअर 1, लेअर 2, लेअर 3, लेअर 4, दीज आर द लेयर्स ऑफ द लिक्विड. दे आर फ्लोईंग वन ओव्हर अनदर, ते एकमेकांच्या वरती फ्लो होत आहेत. तर आता काय होईल, ही जो काही पाईप आहे त्याच्यावरती हा पहिला जो लेअर आहे, इट रिमेन स्टेशनरी ऑन दी प्लेन बिकॉज द प्लेन प्रोव्हाइड्स ए रेजिस्टिव्ह फोर्स. प्लेनमुळे काय होईल, रेजिस्टन्स निर्माण होईल, आणि खालचा लेअर जो आहे इट ऑलमोस्ट रिमेन स्टेशनरी, तो कसा असेल, एकाच जागेवर असेल. आणि आता हा जो काही मग 2 नंबरचा लेअर आपण म्हणतो, इट फ्लोज विथ अ फास्टर वेलॉसिटी. या लेअरची वेलॉसिटी थोडी काय असेल, जास्त असेल, कारण काय हा प्लेनचा आता फोर्स ऑफ फ्रिक्शन थोडा कमी झाला आहे, त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन कसला आहे, खालच्या लेअरच्या मॉलिक्युलचा त्याला फ्रिक्शन फोर्स असल्यामुळे थोडासा तो कमी असल्यामुळे इट मूव्ज इज फास्टर. पुन्हा अप्पर लेअर जो आहे तो फास्टर रेटने मूव्ह होईल, आणि पुन्हा त्याचा वरचा लेअर जो आहे तो काय होईल, तो फास्टेस्ट रेटने काय होईल, फ्लो होईल. अशा प्रकारे हे लेयर्स एकमेकांवर फ्लो होत आहेत असं आपण कन्सिडर केलं. आता हे जे काही लेयर्स असतील, सपोज हे लेयर्स एकमेकांपासून किती अंतरावर असतील, समजा 2 लेअरमधलं अंतर जे असेल, सपोज dx असेल, आणि त्यांच्यामध्ये जे आहे दे हॅव ती व्हेलॉसिटी डिफरन्स, 2 लेअरमधला फ्लोचा व्हेलॉसिटी डिफरन्स समजा dv असेल,
dx is the distance between the two layers flowing over one another, and dv is the velocity difference between two layers. तर फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे त्याला आपण म्हणतो F इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन विच रजिस्ट रिलेटिव्ह मोशन. तो फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करेल, दोन लेअरमधली रिलेटिव्ह मोशनला रजिस्ट करेल, जे दोन लेअर एकमेकांवरती पॅरलल असतील. आता समजा त्यांचा एरिया जो असेल लिक्विडचा ए असेल आणि व्हेलॉसिटी डिफरन्स आपण dv मानला, तर आपण काय इक्वेशन दाखवू शकतो, हा फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे, आता एक लिक्विड फ्लो होतोय, फोर्स ऑफ फ्रिक्शन F, त्यांचे रिलेटिव्ह मोशन जो आहे दोन लेअर मधलं, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय रिलेटिव्ह मोशन कसं असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. म्हणजे एरिया जेवढा जास्त असेल तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असेल, एरिया जेवढा जास्त तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त, एरिया जेवढा कमी तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी. आणि व्हेलॉसिटी डिफरन्स जेवढा व्हेलॉसिटी डिफरन्स कमी तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी, जेवढा व्हेलॉसिटी डिफरन्स जास्त तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त. म्हणजे काय, मग ते आपण एका फॉर्म्युलेच्या सहाय्याने देऊ शकतो. F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A, दॅट इज एरिया, dv by dx directly proportional to the area and velocity difference dv, and inversely proportional to distance between the two layers flowing one over another. dx हे डिस्टन्स आहे, जेवढं डिस्टन्स जास्त असेल दोन लेअर मधलं तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असेल, कमी असेल, रेजिस्टिव्ह फोर्स काय असेल, कमी असेल. म्हणून तो फोर्स ऑफ फ्रिक्शन इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन द टू लेयर्स. सो अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आपण जर हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जर काढून टाकला तो आपण लिहिला F इज इक्वल टू इटा A dv बाय dx. सो हा इटा जो आहे इट इज कॉल्ड ॲज ए प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणतो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणतो. अँड दॅट इज कॉल्ड ॲज ए विस्कॉसिटी, त्यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. सो आता आपण हा इटा जर आपण या बाजूला ठेवला तर इक्वेशन जे आहे रिअरेंज करून आपल्याला मिळेल F अपॉन A dx बाय dv. सो वी गॉट दिस इक्वेशन. सो दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इटा जो आहे याला, हा इटा यालाच काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी. सो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कोणत्या फॉर्म्युल्याने देता येतो आपल्याला, मग इटा इज इक्वल टू F अपॉन A dx बाय dv. हा मिळाला आपल्याला वरचं इक्वेशन रिअरेंज करून. सपोज आता आपण असं मानूया की काय असेल, एरिया जो असेल, एरिया हा 1 सेंटीमीटर स्क्वेअर जर असेल आणि दोन लेअर मधले व्हेलॉसिटी डिफरन्स जो असेल तो देखील किती असेल, व्हेलॉसिटी डिफरन्स 1 सेंटीमीटर पर सेकंद जर असेल, आणि dx जो आहे डिस्टन्स दोन लेअर मधलं डिस्टन्स ज्या वेळेला 1 सेंटीमीटर असेल त्यावेळेला काय होईल, F आपल्याला इथे दिसतोय फोर्स एरिया आपण काय केलेलं आहे इथे इक्वेशनमध्ये, एरिया 1 आहे, dv 1 आहे. इथे इक्वेशनमध्ये काय, एरिया 1 आहे, dv 1 सेंटीमीटर पर सेकंद आहे आणि dx देखील काय 1 आहे. असं जर असेल तर या इक्वेशनमध्ये काय होईल, F इज इक्वल टू n. म्हणजे ज्या वेळेला एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर असतो, वेलॉसिटी डिफरन्स 1 सेंटीमीटर पर सेकंद असतं आणि दोन लेअरमधलं डिस्टन्स 1 सेंटीमीटर असतं, त्यावेळेला जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो, दॅट फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नथिंग बट दी विस्कॉसिटी कोइफिशियंट. त्यालाच आपण म्हणतो विस्कॉसिटी कोइफिशियंट असतो. मग आपल्याला याच्यावरून काय करता येईल, विस्कॉसिटीची डेफिनेशन आपल्याला देता येईल. काय आहे विस्कॉसिटीची डेफिनेशन, मग The coefficient of viscosity ची definition काय, viscosity coefficient may be defined as it is a force of frictional resistance per unit area required to maintain unit difference of the velocity in centimeter per second between two parallel layers of a liquid separated by a distance 1 centimeter from each other. म्हणजेच विस्कॉसिटी कोइफिशियंट इटा काय आहे, मग ज्या वेळेला दोन लेअर एकमेकांवर फ्लो होतील त्यावेळेला त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल
पर युनिट एरियामधला, म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरियामधला जो एरिया असेल, या एरियावरती किती फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, म्हणजे फ्रिक्शनल रेजिस्टन्स, द फोर्स ऑफ फ्रिक्शनल रेजिस्टन्स पर युनिट एरिया रिक्वायर्ड टू मेंटेन. हा जो फोर्स ऑफ रेजिस्टन्स असेल तो कशासाठी असेल, रिक्वायर्ड टू मेंटेन वेलॉसिटी, म्हणजे त्याची वेलॉसिटी किती, सेंटीमीटर पर सेकंद बिटवीन दोन पॅरलल लेअरमध्ये वेलॉसिटी डिफरन्स सेंटीमीटर पर सेकंद मेंटेन करण्यासाठी, की जे दोन लेअर यांचं अंतर आहे 1 सेंटीमीटर, त्याच्यासाठी लागणारा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जो आहे त्यालाच आपण म्हणतो विस्कॉसिटी कोएफिशियंट. सो डेफिनेशन इज, it is a force of frictional resistance per unit area required to maintain unit difference of the velocity in centimeter per second between two parallel layers of the liquid separated by the distance 1 centimeter from each other. So this is a viscosity coefficient. Now let us see the units of the viscosity. Viscosity ची units काय आहेत? आपण पाहिलं इक्वेशन, eta is equal to, we have seen the equation eta is equal to f upon a dx by dv. वरती आपण इक्वेशन पाहिलं. याच्यामध्ये f काय, f is the force, a is the area, dx is the distance between two layers, that is called distance, and dv is the velocity difference. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये फोर्स जो आहे, याच्यामध्ये फोर्स अपॉन एरिया यांची सगळ्यांचे वेगवेगळे युनिट आहेत. मास इंटू द लेंथ, त्याच्यामध्ये आपण तो डिटरमाइन करतो. dx जो आहे डिस्टन्स, हे आपण कशामध्ये डिटरमाइन करतो, कुठलंही डिस्टन्स जी आहे त्याला आपण लेंथ असं आपण म्हणतो. डिस्टन्सला आपण काय म्हणतो, लेंथ. सेंटीमीटरमध्ये आपण मोजतो, समजा लेंथ मोजतो. वेलॉसिटी जो आहे, आपण वेलॉसिटी हे कशामध्ये मोजतो, वेलॉसिटी ही सेंटीमीटर पर सेकंदामध्ये मोजतो. आणि एरिया जो आहे तो बाजूवर्ग याच्यामध्ये मोजतो, लेंथ स्क्वेअर त्याच्याने मोजतो. हे इक्वेशनमध्ये जर टाकले, आता आपल्याला हे इक्वेशन मिळालं बघा. मग फोर्स काय आहे, एखाद्या वस्तूला आपण विशिष्ट प्रकारचा फोर्स आपण जर केला, तो फोर्स जो आहे दिल्यामुळे एक वस्तू विशिष्ट अंतर चालेल, इथपर्यंत ती जाईल, पण त्याच्यासाठी तिचं मास किती आहे ते महत्त्वाचं आहे. सो मास इंटू द लेंथ, त्याला आपण म्हणतो फोर्स. एका विशिष्ट वेळेमध्ये ते अंतर कापेल, म्हणून त्याला आपण लिहिलं इथे डिवायडेड बाय टाईम स्क्वेअर. मग हे लिहिलेलं मास, लेंथ, टाईम इनव्हर्स टू, त्याचं फोर्सचं युनिट आपण लिहिलेलं आहे. एरियाचं लिहिलेलं आहे लेंथ स्क्वेअर, एरियाचं काय युनिट आहे, लेंथ स्क्वेअर. डिस्टन्स लिहिलं आपण लेंथमध्ये मोजतो, म्हणजे अंतर. आणि वेलॉसिटी लेंथ पर टाईम किंवा सेंटीमीटर पर टाईम पण म्हणू शकतो, किंवा लेंथ पर टाईम. हे जर इक्वेशन सॉल्व केलं तर याच्यामध्ये काय होईल, मग आपल्याला मास लेंथ पर लेंथ, म्हणजे खाली हा जो वरचा एक लेंथ, खालचा एक लेंथ कॅन्सल होईल, म्हणजे फक्त लेंथ उरेल. आणि याच्यामधला जो टाईम फॅक्टर आहे, इथला एक टाईम आणि हा इथला एक टाईम काय होईल, कॅन्सल आउट होईल. मास पर लेंथ इंटू पर टाईम, म्हणजे मास पर लेंथ पर टाईम इज द युनिट ऑफ द विस्कॉसिटी. काय झालं, त्याचं युनिट झालं विस्कॉसिटीचं, मास पर लेंथ पर टाईम. आता CGS युनिट जे आहे विस्कॉसिटीचं, हे कशामध्ये देतो, मास आपण ग्रॅममध्ये मोजतो, त्याची लेंथ जी आहे ते सेंटीमीटर पर सेंटीमीटर होईल मग, आणि वेलॉसिटी पर सेकंद, म्हणजे तेच युनिट आपल्याला CGS युनिट काय होईल, ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंद, कॉल्ड ॲज, यालाच आपण म्हणतो पॉईज पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए पॉईज. विस्कॉसिटीचे युनिट आहे पॉईज. सो वी कॅन कॉल इट ॲज ए पॉईज, त्याला म्हणतो पॉईजमध्ये. आता पुढचं आपल्याला जे आहे SI युनिट ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय झालं, मग तो झालं पॉईज. SI युनिट इज ए पॉईज. पॉईज 1 सेंटी पॉईज जर असेल त्याला म्हणतो 10⁻² पॉईज, किंवा 1 मिली पॉईज असेल त्याला आपण म्हणतो 10⁻²
-3 पॉईज हे त्याचे युनिट्स आहेत. पॉईजमध्ये 1 सेंटीपॉईज इक्वल टू 10⁻² पॉईज. 1 सेंटीपॉईज काय असतं? 10⁻² पॉईज असतं. आणि मग ही विस्कॉसिटी जी आहे आपल्याला ती कॅल्क्युलेट केली जाते, विस्कॉसिटी ऑफ लिक्विड. याच्यासाठी एक पॉयलिजने एक एक्सप्रेशन दिलेलं आहे, पॉयलिज नावाच्या शास्त्रज्ञाने, फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ विस्कॉसिटी कोएफिशियंट. ते युनिट काय आहे? त्याचे एक्सप्रेशन काय? ईटा इज इक्वल टू पाय PTR⁴ डिवायडेड बाय 8VL. ईटा इज इक्वल टू पाय PTR⁴ डिवायडेड बाय 8VL. याला म्हणतात पॉयझिलीज इक्वेशन. पॉयझिली नावाच्या शास्त्रज्ञाने हे एक्सप्रेशन मांडलं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ पॉयझिली इक्वेशन. या पॉयझिलीज इक्वेशनमध्ये कॅपिटल व्ही काय आहे? व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड फ्लोईंग थ्रू द कॅपिलरी. जे लिक्विड कॅपिलरीमध्ये फ्लो होतं आहे त्याचं व्हॉल्यूम काय आहे? व्ही आहे. स्मॉल आर काय आहे? रेडियस ऑफ द कॅपिलरी. जी कॅपिलरी वापरली आहे तिची रेडियस काय आहे? पी जो आहे प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 मार्किंग ऑफ द विस्कोमीटर. विस्कोमीटरच्या सहाय्याने मोजतो म्हणून दोघांमधला जो प्रेशर असेल लिक्विड 2 मार्किंगमधला तो, आणि एल इज द लेंथ ऑफ द कॅपिलरी. सो ह्या इक्वेशनच्या सहाय्याने विस्कॉसिटी कोएफिशियंट हे जे आहे कॅल्क्युलेट करता येतो. आता जो काही विस्कॉसिटी आहे, मग ही विस्कॉसिटीवरती कुठलेही फॅक्टर अफेक्ट करतात? तर त्याच्यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे इट इज द टेम्परेचर. म्हणजे विस्कॉसिटी कोएफिशियंट ईटा जो आहे इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. म्हणजे तो टेम्परेचरवर डिपेंडंट असतो. जसजसं टेम्परेचर वाढेल तसतसं विस्कॉसिटी कोएफिशियंट काय होतो? कमी कमी होत जातो. टेम्परेचर वाढलं म्हणजे विस्कॉसिटी कोएफिशियंट जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर आहे. टेम्परेचर वाढलं विस्कॉसिटी कोएफिशियंट कमी होतो. टेम्परेचर डिक्रीज झालं विस्कॉसिटी कोएफिशियंट काय होतो? वाढतो. कशामुळे? जर टेम्परेचर वाढलं तर 2 लिक्विडमध्ये जे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे ते लिक्विड जे मॉलिक्युल्स आहेत त्याचा फ्लो हा वाढतो. टेम्परेचर कमी झालं तर 2 लिक्विड मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो, त्यामुळे ते लिक्विडची विस्कॉसिटी ही काय होते? वाढते. अशा प्रकारे इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड. दुसरा जो काही फॅक्टर आहे विस्कॉसिटी कोएफिशियंटचा तो आहे मॉलिक्युलर स्ट्रक्चर. वेगवेगळे जे काही लिक्विड्स असतील त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मॉलिक्युलचं वेगवेगळं स्ट्रक्चर असू शकतो. सो विस्कॉसिटी जो कोएफिशियंट आहे इट डिपेंड्स अपॉन द साईज आणि शेप ऑफ द मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचं साईज कशी आहे, शेप कसा आहे, त्यानुसार त्याचं तो काय आहे आपल्याला विस्कॉसिटी कोएफिशियंट हा डिपेंडंट असतो. लार्जर मॉलिक्युल्स असतील तर ते जास्त विस्कस असतात स्मॉलर मॉलिक्यूलपेक्षा, कारण लार्जर मॉलिक्यूल जे आहेत त्याच्यामध्ये काय आहे शेप ऑफ द मॉलिक्यूल्स. मोठे मॉलिक्युल्स जे आहेत त्याच्यात फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढतो. एरिया वाढल्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या मॉलिक्यूलमध्ये वाढतो आणि स्मॉलर मॉलिक्यूल्सला कम्पॅरेटिव्हली कमी विस्कस असतात. आणि थर्ड फॅक्टर जो आहे दॅट थर्ड फॅक्टर इज प्रेशर. लिक्विड मॉलिक्युल्समध्ये जेवढा आपण प्रेशर अप्लाय करू त्यावेळेला काय होईल, त्यांचे मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ होतील आणि त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल आणि म्हणून विस्कॉसिटी देखील काय होते? वाढते. ॲज वी इन्क्रीज द प्रेशर विस्कॉसिटी इन्क्रीजेस बिकॉज द प्रेशर इन्क्रीजेस द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे जे काय आहे याच्या प्रकारे लिक्विडचे विस्कॉसिटी वाढते. आपण पाहिलं पॉयझिलीज नावाच्या शास्त्रज्ञाने मग विस्कॉसिटी कोएफिशियंट जे आहे ते डिटरमाइन करण्यासाठी इक्वेशन आपण पाहिलं होतं πRT R⁴ डिवायडेड बाय 8VL. ही ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी ऑफ लिक्विड आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी हे फॉर्म्युला डिटरमाइन करावा लागतो. या फॉर्म्युल्यामध्ये मग आपल्याला काय काय माहिती मिळवावी लागेल? जर आपल्याला विस्कॉसिटी कोएफिशियंट या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढायचं असेल तर वी हॅव टू डिटरमाइन प्रेशर, टेम्परेचर, टाइम ऑफ फ्लो, नंतर आर, रेडियस ऑफ कॅपिलरी आणि लेंथ ऑफ द कॅपिलरी. या किमती जर आपण टाकल्या तर आपण काय करू शकतो? पॉयझिलीज सहाय्याने आपण विस्कॉसिटी कोएफिशियंट डिटरमाइन करू शकतो. पण एक्सपेरिमेंटली असं आपल्याला आढळून आलं इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट दीज फॅक्टर्स. प्रेशर किंवा रेडियस ऑफ कॅपिलरी, एक्झॅक्ट रेडियस ऑफ कॅपिलरी कॅल्क्युलेट करणं किंवा प्रेशर कॅल्क्युलेट करणं हे काय आहे प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट.
त्यामुळे पॉयझलीज इक्वेशनच्या सहाय्याने डायरेक्टली आपण काय करू शकतो, ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी आपण काढू शकत नाही. तर ती विस्कॉसिटी जी आहे ती रिलेटिव्ह मेथडने कॅल्क्युलेट केली जाते टू ओव्हरकम दिस फॅक्टर्स. हे फॅक्टर ओव्हरकम करण्यासाठी ती रिलेटिव्ह मेथडने कॅल्क्युलेट केली जाते. आणि ती जी काही रिलेटिव्ह मेथड असेल मग रेफरन्स लिक्विड त्याच्यामध्ये वापरलं जातं, जसं आपण सरफेस टेन्शनमध्ये पाहिलं तसं. तर टू ओव्हरकम दिस विस्कॉसिटी फॅक्टर्स, विस्कॉसिटी इज डिटरमाइंड विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स लिक्विड. आणि रेफरन्स लिक्विडच्या सहाय्याने जर विस्कॉसिटी डिटरमाइन केली, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह मेथड किंवा त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह विस्कॉसिटी. दुसऱ्या लिक्विडवर डिपेंडंट काढलं जातं. कसं काढलं जातं? नाव लेट अस कन्सिडर 2 लिक्विड्स. आपण 2 लिक्विड कन्सिडर करू, लिक्विड ए आणि लिक्विड बी. त्यांचं व्हॉल्यूम जे आहे ते असेल व्ही व्हॉल्यूम असेल लिक्विडचं. ते पासेस फ्रॉम द सेम कॅपिलरी, एकाच कॅपिलरीमधनं ते लिक्विड आपण काय करतोय, पास करतोय. त्यावेळेला काय असेल मग आपल्याला टी ए जो असेल, टी ए म्हणजे टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ए. आपण एक कॅपिलरी घेतलेली आहे आणि त्याच्यामधनं आपण लिक्विड पास करतो आहे. म्हणजे या मार्किंगपासून या मार्किंगपर्यंत लिक्विड ते पास होईल. त्यावेळेला तो टाईम ऑफ फ्लो असेल लिक्विड एचा टी ए असेल आणि लिक्विड बीचा काय असेल, टी बी असेल, टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू द कॅपिलरी. आणि त्यांचं दोघांचं या आपण 2 मार्किंगपर्यंत लिक्विड घेतोय म्हणजे व्हॉल्यूम काय, व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, दोघांचं व्हॉल्यूम व्ही आहे. असं जर असेल तर त्यावेळेला टी ए अँड टी बी इज द टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ए अँड लिक्विड बी. सो आता पॉयझलीज इक्वेशन मग काय होईल, आपल्याला लिक्विड ए साठी पॉयझलीज इक्वेशन काय होईल, इटा ए इज इक्वल टू पाय. कॅपिलरीचा एरिया वगैरे पाय तर कॉन्स्टंट आहे. प्रेशर असेल ए लिक्विडसाठी पी ए, टाईम ऑफ फ्लो आहे टी ए, आणि रेडियस कॅपिलरी सेम असल्यामुळे ते असेल R⁴ डिवायडेड बाय 8. व्हॉल्यूम ए कॉन्स्टंट आहे, लेंथ ऑफ द कॅपिलरी देखील काय आहे, ती कॉन्स्टंट असणार आहे. हे एकासाठी इक्वेशन झाले लिक्विड ए साठी. सिमिलरली लिक्विड बी साठी आपण काय करू, ते बी आपण तिथे लिहिले. सो दिस इज फॉर द लिक्विड बी. हे दोघी इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर आपल्याला काय होईल, मग याच्यामध्ये बाकीचे फॅक्टर कॅन्सल होतील. पाय जो आहे कॉमन आहे दोघी इक्वेशनमध्ये, इट इज गेट कॅन्सल आउट. 8 कॅन्सल आउट, एल इज गेट कॅन्सल आउट, आर इज गेट कॅन्सल आउट, ते कॅन्सल आउट होतील. सो आपल्याला काय होईल, मग इक्वेशन मिळेल इटा ए अपॉन इटा बी. म्हणजे दोघी इक्वेशन आपण कम्पेअर केले म्हणजे काय, डिवाइड केले. इटा ए अपॉन इटा बी इज इक्वल टू काय शिल्लक उरेल, फक्त पी ए टी ए डिवायडेड बाय पी बी टी बी. इक्वेशनमध्ये काय शिल्लक राहिले, इटा ए आणि इटा बीचं इक्वेशन पी ए टी ए अपॉन पी बी टी बी. सिन्स आपल्याला माहिती आहे आता प्रेशर काय, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. Pressure of liquid A is directly proportional to the density of liquid A and pressure of B liquid is directly proportional to the density of liquid B. असं जर असेल तर आपल्याला काय करू शकतो आपण, प्रेशरच्या जागी वी हॅव टू राईट ए डेन्सिटी. सो हे इक्वेशन जे आहे मग वरचं काय होईल, ते इटा ए अपॉन इटा बी इज इक्वल टू टी ए डी ए अपॉन टी बी डी बी. सो टी ए डी ए अपॉन टी बी डी बी. अशा प्रकारे हे झालं आपल्याला. दिस इज कॉल्ड एज अ रिलेटिव्ह विस्कॉसिटी, इक्वेशन फॉर द रिलेटिव्ह विस्कॉसिटी. मग आपल्याला जर विस्कॉसिटी ऑफ ए लिक्विड काढायचं असेल तर ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करू शकतो, बदल करू शकतो. कसा बदल करू शकतो, ए ची विस्कॉसिटी काढायची आहे, ह्या टर्म इकडे नेऊ आपण, इटा बी इकडे डिवायडेड बाय, इकडे जाताना मल्टिप्लाइड बाय होईल. सो इटा ए इज इक्वल टू टी ए डी ए अपॉन टी बी डी बी इंटू इटा बी. या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपण जे काही बी लिक्विड आहे त्याच्या रेफरन्सने लिक्विड एचं विस्कॉसिटी डिटरमाइन करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय काढावं लागेल, मग फक्त टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ए, डेन्सिटी ऑफ लिक्विड ए, टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड बी आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड बी. So by putting these value, by determining these value, we are able to determine the viscosity coefficient of A liquid. अशा प्रकारे ॲब्सोल्यूट विस्कॉसिटी आपण काढू शकतो कुठल्याही अननोन लिक्विडची. याच्यामधलं आता आपण काय फॅक्टर अवॉइड केले, मग जे प्रेशर कॅल्क्युलेट करणं डिफिकल्ट होतं किंवा रेडियस ऑफ द कॅपिलरी एक्झॅक्ट रेडियस काढणं कठीण असतं, ते आपण अवॉइड केलं आणि रिलेटिव्ह मेथडने आपण मग डिटरमाइन करू शकतो. अशा प्रकारे त्याच्यासाठी जी काही विस्कॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी रिलेटिव्ह मेथडने एक मेथड आहे, ते
मेथडच्या सहाय्याने आपण विस्कॉसिटी डिटरमाइन करू शकतो. फॉर दॅट ओसवाल्स विस्कोमीटरच्या सहाय्याने आपण विस्कॉसिटी ऑफ लिक्विड काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. आता ओसवाल्स विस्कोमीटर काय आहे मग? इट इज द ॲपरेटस, ग्लास ॲपरेटस विच इज यूज टू डिटरमाइन द विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड. याच्यामध्ये काय असते, यू शेप्ड ट्यूब आपल्याला दिलेली आहे आणि या ट्यूबमध्ये काय आपल्याला 2 लिम्स आहेत. दिस इज ब्रॉडर लिम अँड दिस इज ए नॅरो लिम. त्याच्यामध्ये या लिम्स असतात 2, याच्यामध्ये एम आणि एन, त्याच्यामध्ये बल्क 2 लिम्स असतात 2 साईडला, राईट आर्म आणि लेफ्ट आर्म. आणि याच्यामध्ये जो काही लेफ्ट हँड आर्म आहे, एम आर्म ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये एक कॅपिलरी फिट केलेली असते. खाली एक मध्ये काय असते, कॅपिलरी असते आणि या राईट आर्मला मार्किंग असतात एक्स आणि वाय, की ज्याच्यामधनं लिक्विड आपल्याला फ्लो व्हायचं असतं. सो ह्या इक्वेशन, हे जे काही लिक्विड आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, ग्लास ॲपरेटस आहे, याच्या सहाय्याने काय करू शकतो आपण, विस्कॉसिटी ऑफ लिक्विड कॅन बी गेट डिटरमाइंड. यू शेप्ड ग्लास ट्यूब इज प्रोव्हाइडेड. त्याला बल्क्स आहेत 2 एल आणि एम, 2 बल्क आपण पाहिलेले आहेत, कॅपिलरी. आता हे जी काय आहे मध्ये कॅपिलरी, याची रेडियस आर असेल आणि ही जी काय लेंथ असेल कॅपिलरीची ती काय असेल, यल असेल. अशा प्रकारे एक फिक्स्ड वॉल्यूम ऑफ लिक्विड जर आपण घेतलं यांच्यामध्ये, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, विस्कॉसिटी डिटरमाइन करू शकतो. मग हे डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करणार, हे जे विस्कोमीटर आहे याला आपण पहिल्यांदा ड्राय करणार, क्लीन करणार आणि हे स्टँडला व्हर्टिकली आपण लावणार. आणि नंतर काय करू, वी हॅव टू टेक ए डिफिनिट क्वांटिटी ऑफ लिक्विड ए लिक्विडची समजा विस्कॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर एक डेफिनेट क्वांटिटी काय करणार आपण, लिक्विड एची घेणार आणि हुज विस्कॉसिटी, ज्याची आपल्याला विस्कॉसिटी मोजायची आहे, आणि इट इज गेट फिल्ड इन द लिम एम अँड द लिक्विड इज सक अबोव द मार्क एक्स. या लिममध्ये घेतल्यानंतर काय करू, हे लिक्विड आपण एक्सपेक्षा वरतीपर्यंत काय करू, त्याला सक करू अँड देन लिक्विड इज अलाउड टू फ्लो. या लिक्विडला आपण नंतर काय करू, ए लिक्विडला फ्लो होऊ देऊ. ज्या वेळेला मार्किंग एक्सपर्यंत लिक्विड येईल, ॲट दॅट टाईम द स्टॉपवॉच इज गेट स्टार्टेड. मग तिथं स्टॉपवॉच स्टार्ट केलं, ते लिक्विड वायपर्यंत आपण काय करणार, ते फ्लो होईल, त्यावेळेला स्टॉपवॉच स्टॉप करणार. म्हणजे आपण काय करू, वी हॅव टू डिटरमाइन द टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ए फ्रॉम मार्क एक्स टू मार्क वाय. मार्क एक्स आणि मार्क वायपर्यंत त्याचं काय करू आपण, टाईम ऑफ फ्लो जे आहे तो आपण काय करणार, डिटरमाइन करणार. त्याला आपण म्हणू टाईम ऑफ फ्लो, त्याला आपण टी ए म्हटलेलं आहे. सो टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड ए. सिमिलरली आपण काय करू, आता पुन्हा कॅपिलरीला विस्कोमीटर वॉश करू, ड्राय करू, क्लीन करू. पुन्हा त्याच्यामध्ये आपण काय करू, लिक्विड बी घेणार. लिक्विड बी घेतलं, ते पुन्हा आपण लिक्विड बी जे आहे, रेफरन्स लिक्विड ज्याला म्हणतो, जनरली वॉटर घेतलं जातं, ते आपण या कॅपिलरीमध्ये पुन्हा अबोव मार्क एक्स त्याला आपण सक करणार आणि लिक्विडला फ्लो होऊ देऊ. एक्स टू वाय जो असेल त्याचा टाईम ऑफ फ्लो जो आहे तो स्टॉपवॉचच्या सहाय्याने आपण कॅल्क्युलेट करू. दॅट इज कॉल्ड ॲज ए टी बी. हे टी ए टी बी आपण काय करणार, कॅल्क्युलेट करणार. किंवा जनरली टी बी म्हणजे बी लिक्विड जे असतं ते जनरली वॉटर वापरलं जातं, त्यामुळे आपलं म्हणजे त्याला टी डब्ल्यू. अशा प्रकारे आपण रेकॉर्डिंग करू, टाईम त्यांचा रेकॉर्ड करू आणि बाय युजिंग द पॉझिलिव्ह इक्वेशन आपण काय करू शकतो, विस्कॉसिटी डिटरमाइन करू शकतो. इटा ए इज इक्वल टू टी ए डी ए आणि इटा डब्ल्यू इज इक्वल टू टी डब्ल्यू डी डब्ल्यू. मग आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इटा ए अपॉन इटा डब्ल्यू इज इक्वल टू टी ए डी ए अपॉन टी डब्ल्यू डी डब्ल्यू. अशा प्रकारे मग आपल्याला इटा ए काढायचं आहे, म्हणून आपण हा इटा तिकडे त्या बाजूला नेला तर इथं तो काय होईल, मल्टिप्लाइड बाय होईल आणि आपल्याला मग इक्वेशन मिळेल. या इक्वेशनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, विस्कॉसिटी डिटरमाइन करू शकतो. इटा ए या बाजूला नेलं तर इथं आपल्याला काय करावं लागेल, फक्त डेन्सिटी ऑफ लिक्विड ए, डेन्सिटी ऑफ वॉटर आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ वॉटर जो आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ वॉटर तो स्टँडर्ड आपल्याला दिलेला असतो, ते जर आपण ॲड केले अशा प्रकारे आपण विस्कॉसिटी ऑफ लिक्विड काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. विस्कॉसिटी कोएफिशियंट बाय युजिंग ओसवाल्स विस्कोमीटर, ज्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह मेथडने आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. अशा प्रकारे हे विस्कॉसिटी टॉपिक आपलं संपलं. त्याच्यावर रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात, ते प्रॉब्लेम्स इथे दिलेले आहेत. फक्त मी तुम्हाला ते रेफरन्ससाठी रीड करतो. इथं प्रॉब्लेम काय, आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला आहे, इफ द नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ ॲनिलीन, म्हणजे एक ॲनिलीन लिक्विड दिलेलं आहे,
त्याचे नंबर ऑफ ड्रॉप्स दिलेले आहेत. समजा ॲनिलीनचे नंबर ऑफ ड्रॉप्स, इथं सरफेस टेन्शनचा हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला सरफेस टेन्शनचे आपल्याला दिलेले ड्रॉप दिलेले आहेत, म्हणजे N1 ॲनिलीनला N1 मानलं, ते ड्रॉप दिलेले आहेत आपल्याला किती, N1 इज इक्वल टू, आपण मी आधी प्रॉब्लेम वाचतो, द नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ ॲनिलीन अँड दॅट ऑफ द वॉटर आर 34.5 अँड 20, म्हणजे N1 N2 दिलेले आहेत आपल्याला. N1 आहे 34.5 आणि N2 आहे 20.5 respectively at 20 degrees Celsius. Calculate the surface tension of aniline if density at 20 degrees Celsius is 1.0261 gram centimeter inverse 3. The surface tension of the water and its density at 20 degrees Celsius are 1 gram centimeter inverse 3 and 71.98 dyne per centimeter. So याच्यामध्ये आपल्याला जे विचारलेलं आहे मग सरफेस टेन्शन म्हणजे γ1 ॲनिलीनचं सरफेस टेन्शन आपल्याला विचारले. आपल्याला दिलेलं काय, γ1 दिलेलं आहे. सरफेस टेन्शन ऑफ ॲनिलीन म्हणजेच त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन ऑफ ॲनिलीन जे आपल्याला ते आपल्याला एक प्रकारे दिलेलं आहे. ते आपल्याला कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन ऑफ ॲनिलीन आपल्याला विचारलेलं आहे. सो प्रॉब्लेममध्ये ॲनिलीनचं सरफेस टेन्शन आपल्याला विचारलेलं आहे आणि नंबर ऑफ ड्रॉप्स त्याचे ड्रॉप दिलेले आहेत 34.5. सरफेस टेन्शन वॉटरचं आपल्याला दिलेलं आहे ते 71.98 डाईन पर सेंटीमीटर. नंतर आपल्याला दिलेले आहेत N2 पण दिलेले आहेत. नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ वॉटर दिलेले आहेत ते दिलेलं आहे आपल्याला 20.5. डेन्सिटी ऑफ ॲनिलीन आपल्याला दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिलेली आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय याला रिराईट केला, γ1 हा γ2 इकडे मल्टिप्लाइड बाय झाला, अशा प्रकारे त्याची फॉर्म्युला लिहिला, त्याच्यात किमती टाकल्या की आपल्याला वी आर एबल टू डिटरमाइन द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. अशा प्रकारे विस्कॉसिटीचा हा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये विस्कॉसिटी जसं विचारलं गेलं तसं जिथं विस्कॉसिटी विचारलं जातं. विस्कॉसिटीचा प्रॉब्लेममध्ये काय, ॲन एक्सपेरिमेंट विथ ओसवाल्स विस्कोमीटर, द टाईम ऑफ फ्लो ऑफ वॉटर अँड इथॅनॉल आर, इथॅनॉल आणि वॉटर आणि इथॅनॉलचा टाईम ऑफ फ्लो दिलेला आहे रिस्पेक्टिव्हली. 80 हा वॉटरचा टाईम ऑफ फ्लो आहे आणि 175 हा आहे इथॅनॉलचा टाईम ऑफ फ्लो ॲट 20 डिग्री सेल्सिअस. आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे अँड दॅट ऑफ द इथॅनॉल इज 0.79 ग्रॅम सेंटीमीटर इनवर्स 2. अशा प्रकारे द विस्कॉसिटी ऑफ वॉटर दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द विस्कॉसिटी ऑफ इथॅनॉल. सगळे फॅक्टर्स आपल्याला दिलेले फॅक्टर्स आपण लिहून घेतलेत. ह्याच्यामध्ये आपल्याला TA दिलेला आहे, टाईम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड A म्हणजे त्याला आपण म्हणूया इथॅनॉल. टाईम ऑफ TW आहे वॉटरचं टाईम ऑफ फ्लो. विस्कॉसिटी पॉईजमध्ये आपल्याला दिलेली आहे, पॉईजमध्ये आपल्याला दिलेली 0.01008 वॉटरची विस्कॉसिटी आपल्याला दिलेली आहे पॉईजमध्ये. आणि नंतर मग ते आपण किमती जर टाकल्या अशा प्रकारे तर आपण काय करू शकतो, इथे विस्कॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो कुठल्याही लिक्विडचं. सो पॉईजमध्ये अशा प्रकारे ही विस्कॉसिटी कॅल्क्युलेट केली. सो इन दिस वे द विस्कॉसिटी ऑफ लिक्विड अँड सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज गेट डिटरमाइंड. अशा प्रकारे हे चॅप्टर आपलं इथे संपलेलं आहे. सो एन्जॉय द लेक्चर, watch the lecture completely. If you have any kind of the difficulties, ask me on the WhatsApp group. Write your name in the attendance in the comment in order to have the attendance. Till then, enjoy the lecture. Thank you very much.